मॅच 5 ओव्हर आणि जितकी घाई कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं का असेल कारण याच्यानंतर बालकुम संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता बालकुम टीमनं, मात्र निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहे. बऱ्याचशा मॅचेस ज्या पाहिल्या आपण, बऱ्याचशा स्पर्धा ज्या पाहिल्या तर नक्कीच डिफेन्समध्ये नक्कीच नंबर 1 आहे असं मी नक्कीच म्हणू शकतोय कारण ते बॅटिंग लाईनअप मोठ्या प्रमाणात आहे. या कारणाचा तो निर्णय येतोय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. त्याच्यामुळे वेळ वाचवा इतकंच मी सांगतो कारण एकदा काही सूर्य त्या झाडांच्या मागे गेला की लगेच अंधार पडेल. मॅच सुरू करा विनंती करतोय. पहिला चेंडू, क्या बात है, क्या बात है, अप्रतिम चेंडू. कारण खास करून ज्यावेळेस मी पेनकरपडा संघाची मॅच झाली त्यावेळेस मी त्यांच्या काही खेळाडूंसोबत संवाद साधले. त्यांनी म्हटलं की या खेळपट्टीवर काही असे स्पॉट्स आहेत तिथे कधी खास करून गुडलँडवर जो असा एक स्पॉट्स आहे तिथे कधी चेंडू काय होतो, कधी खाली बसतोय तर कधी उचली जास्त घेतोय, असा तो एक स्पॉट्स आहे त्या ठिकाणी त्या खेळपट्टीवर. आणि यावेळेस तो चेंडू खाली बसला. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला मात्र पंच केलं गेलं. डीपला प्रोडक्शन मिस्टर अजय हजारे चेंडूला फील्ड करतायत. फाउंडेशनला सुरुवात करतो रमा ठाकूर, अकाउंट ओपन करतो स्वतःच आणि आपल्या टीमचं देखील. सिद्धिविनायक ग्रुप ज्याच्याविषयी मी मगाशीच भूषण भोईरपर्यंत तो मेसेज पोहोचवला. कैलास भोईर आहेत, राजू आहेत त्या सिद्धिविनायक ग्रुपचे. भूषण भोईर स्वतः आहेत, विलास पाटील असतात त्याच्यामध्ये, गणेश खास करून मणेरा देखील आहेत त्या ग्रुपमध्ये. दर मंगळवारी न चुकता न विसरता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंडळी नेहमी जाते मुंबईला. यावेळेस मोठा फटका आहे सतीश ठाकूरच्या बॅट मधून भूषण भोईर यांच्या अगेन्स्ट हा षटकार. सुरुवात केली होती आपल्या खेळीची, मग तब्बल 22 चेंडू मात्र नॉन स्ट्राईक 8 वर हा खेळाडू उभा होता. यावेळेस नक्की ती चुकी होणार नाहीये. महत्वपूर्ण मॅच आणि यावेळेस मात्र लवकर स्ट्राईक मिळते मी तर म्हणेल. चांगला फटका ऑफ साईडला, पुन्हा एकदा 2चा कॉल दिला जातोय आणि या दोन धावा. विचारपूर्वक योग्य तो निर्णय, कारण नक्कीच कोणाच्याही विरुद्ध खास करून अन्याय होता कामा नाहीये याचा पूर्ण प्रयत्न करतात महेंद्र शिंदे. विचारपूर्वक तो निर्णय घेतला गेला. धावा संख्या 9. सतीश ठाकूर, मी म्हटलं होतं की प्रत्येक खेळाडूनं आपापल्या नावावर अनेक ठिकाणी विक्रम बनवलेले आहेत. रमा ठाकूरच्या विषयी मी माहिती मगाशी दिली होती. कोळशेचं मैदान सर्वाधिक उच्चांक धाव फलक. त्यानंतर सतीश ठाकूरच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच गुजरातचं पटेल मैदान, त्या गुजरातच्या पटेल मैदानावर सर्वाधिक धावा 100च्या पलीकडे धावा या खेळाडूने कुठल्या होत्या. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. डीपला प्रोडक्शन आहे मिस्टर नितीन हजारे. हा मास्टर्स क्रिकेट करिअर मधला सर्वात उच्चांक धावसंख्या आहे, लक्षात ठेवा ती प्रत्येकाची. तो रेकॉर्ड अजूनही लिहिला गेलेला आहे. धावा झालेल्या फलकावर त्या म्हणजेच 10. उद्याच्या मॅचेस जर पाहिल्या आपण, उद्या पहिला सामना नक्कीच गुडदेव वर्सेस मीरा, दुसरा सामना मुर्दा संघासोबत असेल. मुर्दा संघाने देखील वेळेवर यायचं आहे. जर कदाचित 50+ सामना होत नसेल अगोदर कळवतोय. मुर्दा मास्टर्स लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर लक्ष द्या. यावेळेस इनसाइड आउटचा फटका ऑफ साईडला चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मधून अजय हजारे वेगाने येतोय. 1 धाव. जर बाय चान्स 50+ संघ रेडी नसेल तर मुर्दा संघ तुम्हाला लगेचच मॅच खेळावी लागेल. मीरा आणि गुडदेव याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला लगेचच मॅच खेळावी लागेल. ही पूर्ण सूचना आम्ही तुम्हाला अगोदर देतोय. उद्या येऊन तुमच्या कुठल्याही प्रकारच्या खास करून घालणं ऐकलं जाणार नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण धावसंख्या फलकावर आहे ती 11. पुन्हा एकदा सांगतोय, मुर्दा संघ लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल. मीरा संघ त्यांची स्पर्धा आहे गुडदेव संघ बरोबर 9:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मीरा आणि गुडदेव याच्यामधून जो संघ जिंकेल
त्या संघासोबत मुर्दा संघ तुम्हाला त्वरित खेळावा लागेल. जर 50+ संघ रेडी नसेल तर. आणि मुर्द्याचे खेळाडू आहेत. राजू आहे मुर्द्याचा. त्याच्यामुळे ती न्यूज राजू तुझ्या ग्रुपमध्ये तो मेसेज फॉरवर्ड कर. तू साक्षीदार आहेस त्याच्यामुळे तो मेसेज आहे ना तू फॉरवर्ड कर. तो पण आहे पण तू पण आहेस. आम्ही अगोदर का सांगतोय की आम्हाला वेळ वाचवायचा आहे. लगेच खेळवायचा. कोणचं ऐकायचं नाही. ग्राउंड खाली ठेवायचं आपण. धावा संख्या 11 गणेश भोईर. पहिला बायसिकल मॅन 40+ क्रिकेटमध्ये. लक्षात ठेवा गणेश भोईर. फुल ऑफ लाईन चेंडू यावेळेस ऑन साईडला ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव. कारण 40+च्या या क्रिकेटमध्ये नक्कीच वेगवेगळे जे उपक्रम मी तर म्हणेल म्हणजे सायकल आली, TV आली, वॉशिंग मशीन आली. या सगळ्या गोष्टी मात्र सुरुवात जिथून झाली ती बालकुमची स्पर्धा. बायसिकल पहिली आणली, सायकल आणली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती मालिका वीर म्हणून. आणि त्याचा हकदार ठरला होता खास करून गणेश भोईर. धावा 12. क्या बात है. अप्रतिम चेंडू. मात्र बॅट्समॅन जर आपण पाहिलं तर खरोखरच किती वेगानं ती बॅट फिरवली होती. कारण ही खासियत आहे या खेळाडूची. जर खेळी जर आपण पाहिली तर जवळजवळ विचार केला आपण तर जबरदस्त खेळी ताकदवार खेळाडू आहे. प्लीज सर म्हणतात उशीर होईल, वेळ वाचवा हेच म्हणतात पंच. कारण संध्याकाळची वेळ सुरू आहे आणि घड्याळाकडे लक्ष दिलं तर जवळपास घड्याळाकडे झालेले आहेत 6:02 झाले आहेत. 6 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे वेळ वाचवा. टाइमपास कुठल्याही प्रकारचा करू नका. आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव नक्कीच मिळेल. धावा झाल्या त्या 13. DBN चॅनल, DBN यूट्यूब चॅनल आज सोबत आहे. भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. मात्र प्रगतिशील चॅनल प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या यूट्यूब चॅनलला आणले आहे. DBN लाईव्ह या चॅनलला. फुल टॉस बॅक टू द बॉलर. समोर खेळला होता गोलंदाजच्या. मात्र डीप लॉंगरला प्रोडक्शन देवेंद्र आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. पहिला बॅक अँड व्हील आणणारा हे चॅनल आहे DBN लाईव्ह. आज आपण जर पाहिलं तर जवळपास 50,000 सबस्क्रायबर आहेत DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे. धावा झाल्यात फलकावर त्या 13. मेस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून अजय हजारे येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि या 2 धाव्याने संघ पोहोचला गेला. थोडीशी चुकी दुरुस्त होते स्कोरर कडून. या ठिकाणी धावा झाल्या त्या 14. माफ करा 16 धावा. मगाशी मी 13 म्हटल्या होत्या आणि या 2 आहेत तर त्या 14 धावा होत्या. त्या 14 धावा होत्या. थोडी चुकी झाली होती स्कोरर कडून. ती चुकी सुधारली गेली या ठिकाणी. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका रमाडाकोरच्या बॅटमधून आपण पाहतोय. डीप प्रोडक्शन देवेंद्र आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. संध्याकाळची वेळ आहे. मगासपासून आपण 40चा आकडा देखील मोठा आकडा म्हटला होता. मात्र 50च्या पलीकडे धावसंख्या आपल्याला दुपारच्या 17 नंतर आपण पाहतोय. तर मात्र हा महत्त्वपूर्ण मॅच सेमीफायनलचा मॅच इथे देखील 50चा आकडा पूर्ण पाहायला मिळेल का. जे 50च्या पलीकडे जाण्याचा नक्कीच प्रयत्न तर असेलच या इथे. मात्र बालकुम संघ हाच विचार करेल की ज्याप्रमाणे टॉस जिंकून बालकुम संघानं जे क्षेत्ररक्षण स्वीकारलं याचा अर्थ कदाचित त्यांनी देखील प्लॅनिंग केलं असेल की जवळजवळ आम्ही 50च्या आत जवळजवळ 40च्या घरामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. साई विजय स्पोर्ट्स ओला या टीमला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 18. 9च्या करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय साई विजय स्पोर्ट्स ओला संघ. बालकुम वर्सेस ओळा आपण हा मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील
हा अंतिम सामना आहे या स्पर्धेची पहिली सेमीफायनल. सलग 4 दिवस ही स्पर्धा 40 प्लसची आहे. बरेचसे जे खेळाडू आहेत ते त्यांच्याकडून देखील बरेचशा माहिती येतात की काय जवळपास 23 संघांना संधी दिली आहे की काय 4 दिवस स्पर्धा 40 प्लसची आहे. तर तसं नाही आहे. तर ह्या 2 स्पर्धा आहेत मात्र या कंटिन्यू 2 सलग 4 दिवस खेळवल्या जातात. ही आपली पहिली स्पर्धा मिरायची आहे. त्यानंतर शनिवारी असेल ती पेनकरपेड्याची स्पर्धा असेल. स्पर्धा 2 आहेत त्याच्यामुळे ही 4 दिवस स्पर्धा आहे. धावा संख्या 18. गोलंदाज इथे आपण पाहतो वेगवान गोलंदाज मिस्टर अविनाश काबाडी. क्या बात आहे. पहिला चेंडू आपण पॅड अँड पॅडच्या मधोमध मारा केला होता. बॅटला स्पर्श करतो चेंडू आणि अप्रतिम चेंडू खरोखरच एक मोठी विकेट बहुमूल्य विकेट प्राप्त करतो मिस्टर अविनाश काबाडी. आज जर या बालकुम 40 प्लस टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना मित्रांनो तर पूर्वी जर आपण काही वर्ष जर मागे गेलो तर जवळपास जय जलाराम बाप्पा या टीमचं एक दहशत होती. ठाण्याच्या त्या पट्ट्यामध्ये ठाण्याच्या त्या परिसरामध्ये जय जलाराम बाप्पा म्हटलं तर एक मोठा संघ म्हणून गणला जायचा. आणि त्याच जय जलाराम बाप्पा संघामधील नामांकित खेळाडू आहेत म्हणजे अविनाश काबाडी, भूषण भोईर, नितीन हजारे हे नामांकित खेळाडू. क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. ही मोठी मोठी नाव होती जय जलाराम बाप्पा या टीममध्ये लक्षात ठेवा. आणि आज हे सगळे खेळाडू आपल्याला बालकुम 40 प्लसमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 18. 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले गेले. अविनाश काबाडी म्हटलं गेलं तर नक्कीच मेट्रो अजून ठाण्याला सुरू झाली नाही आहे. बरेचसे काम बाकी आहेत मात्र ही बुलेट आहे. अनेक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे या गोलंदाजाची. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र ऑफ साइडला थर्ड मॅन रिझर्व मध्ये. राकेश भोईर मागच्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅचचा आपण पाहिलं तर अविनाश काबाडी आहेत. दुसऱ्या मॅचचा आपण पाहिलं राकेश भोईर. आज सर्व गुण नक्कीच संपन्न असं सगळी काही कामगिरी प्रत्येक खेळाडूनं केली. प्रत्येक खेळाडून आपला 101% देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही टीम मधून जर विचार केला आपण तर यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. टॅप करतोय चेंडूला, एक धाव इथे मिळेल. मात्र इथे नक्कीच जो स्कोरबोर्ड वेगानं सुरू होता ओळा या टीमचा त्या स्कोरबोर्डला मात्र कुठेतरी त्या वेग थांबवण्याचं काम या ठिकाणी करतोय अविनाश काबाडी. महत्वपूर्ण गोलंदाज या बालकुम टीम मधील. धावा झाल्या त्या 20. 40च्या पलीकडे खूप मोठे चॅलेंज असेल. 40च्या पलीकडे धाव संख्या जर गेली तर बालकुम टीम समोर. लेटकटचा फटका, चेंडू थोडासा स्विंग झाला, टर्न झाला त्या ठिकाणी. खास करून राकेश भोईर आहेत त्या ठिकाणी फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये. एकच धाव चांगल्या क्षेत्ररक्षणात राकेश भोईर कडून पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेलकम शशिकांत वर्तक, फ्रेश होऊन आले आहेत संध्याकाळच्या वेळेमध्ये. हार्दिक स्वागत. इथे देखील पॅडवर मारा केला होता. अप्रतिम चेंडू, हा देखील एक नक्कीच जबरदस्त चेंडू हाताळला गेला. लेग बायचा इशारा पंचांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या जवळजवळ 22 धावा. काही याचे मोजके चेहरे आहेत जे 2 वेळा फ्रेश होऊन आलेत. एक तर मी तुमचं नाव घेईल शशिकांत वर्तक, त्यानंतर मी रमाकांत भोईरचं नाव घेईल आणि नंतर मी राजाचं नाव घेईल. आणि रमाकांत भोईर म्हटलं तर मीराचे चॉकलेट बॉय आहेत, राजा म्हटलं तर मीराचे चॉकलेट बॉय आहेत. पर्सनॅलिटी अप्रतिम आहे त्यांची आणि खरोखरच अप्रतिम आयोजन नियोजन रमाकांत भोईर साहेब. आणि जेवण देखील चविष्ट होतं आणि ट्रॉफ्या देखील आहेत, क्लास आहेत, अप्रतिम ट्रॉफ्या आहेत आपल्या. खूप चांगलं आयोजन, खरंच सही सच्ची मी खूप सुंदर ट्रॉफ्या आहेत. आणि बॅट्समॅन बॉलर सिरीज हे देखील जे ट्रॉफ्या आणलेत, कारण
फर्स्ट सेकंड नक्कीच ती देखील महत्त्वाची आहे. मात्र गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर ज्यांची मेहनत असते त्यांना देखील एक चांगली ट्रॉफी देणं गरजेचं आणि ते काम तुम्ही केले. चांगला चेंडू आहे. गोलंदाज आपण पाहतोय देवेंद्र पाटील. एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून देवेंद्र यांची खास करून मालकुम संघामध्ये ओळख आहे. मात्र यावेळी षटक क्रमांक 4 हाताळताना गोलंदाज. ऑफ साइडला पंच केलं गेला. एक्स्ट्रा कव्हर डीपला अजय हजारे आहेत. चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फंबल झालं. 2 धावा मिळतील. प्रेशर नक्कीच असेल. महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनलचा मॅच. 2022चा चॅम्पियन बालकुम आहे. इथे मात्र ओवळा संघ हा प्रयत्न करतोय नाहीये. यावेळेस आम्हाला जायचं आहे ग्रँड फिनालेमध्ये. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. अविनाश काबाडी भरपूर पुढे आले होते. त्या कारणाचा तो कॅच व्यवस्थित जज करताना नाहीये. चुकी होताना त्या ठिकाणी अविनाश काबाडे यांच्याकडून कॅच होतो ड्रॉप. मात्र नशीब आहे की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला नाहीये. चेंडू त्या क्षणी तिथे स्टॉप झाला. भरपूर वेगाने पुढे आले होते. या कारणाचा तो अंदाज तितका घेता आला नाही अविनाश काबाडे यांना. धावा 26. चौथं षटक. वेग वाढवणं गरजेचं आहे ओवळा संघाला. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डीपला आहे रुपेश भोईर. स्ट्राइक एंडला थ्रो. तो देखील उंच केला जातोय. 2 धावा आणि ते मात्र मिळतील त्या 3 धावा. आतापर्यंत मी म्हटलं की धावसंख्या जी वेगानं सुरू होती ओवळा स्पोर्ट्सची त्या धावसंख्येला कुठेतरी नक्कीच आळा घालण्याचं काम केलं अविनाश काबाडे यानं. त्यानंतर मात्र देवेंद्रचं देखील षटक चांगल्या पद्धतीने देवेंद्र देखील हाताळत असताना मात्र त्या ठिकाणी काही चुका घडल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 29. कारण जी प्लॅनिंग केली आहे. कारण बघा ज्यावेळेस जुचंद्र आणि ओवळा ही मॅच ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस जवळपास बालकुम संघाची भरपूर मोठी चर्चा सुरू होती की टॉस झाला. यस रमा रिटायर होतोय. थँक्यू. बाय बाय रमा. रमा बाय बाय करतोय. त्यावेळी चर्चा झाली आणि कदाचित चर्चा यासाठी झाली असेल की टॉस जिंकल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आणि समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्या चर्चेमध्ये ठरल्या असतील. न्यू बॅटर टीम कॅप्टन मिस्टर मिलिंद. शॉर्ट ऑन पुलचा फटका. डीपला शतरक्षक होता मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मावरा घे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. डीचे धावा झालेल्या आहेत त्या 35. आणखीन एक जबरदस्त फटका. हा ब्रेकर चेंडू समोर दिले चंद्रशेखर ओळेकर यांच्या. चंद्रशेखर ओळेकर तुम्हाला मुळीच सोडणार नाहीये. बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. चंद्रशेखर चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या 41. मी म्हटलं होतं की 50च्या पलीकडे जर हा संघ गेला तर नक्कीच बालकुम संघासमोर खूप मोठे चॅलेंज असेल या ठिकाणी. कारण संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 50 धावा चेस करणं नक्की डिफेंडिंग चॅम्पियन आहेत नो डाऊट. 50 धावा संध्याकाळच्या या वेळेमध्ये चेस करणं थोडंसं अवघड आहे. मात्र एक जी प्लॅनिंग केली होती जवळजवळ 40च्या आतमध्ये
ओळा संघाला थांबवायचं आहे तर ते थोडंसं कठीण आहे, कारण 40 धावा त्या फलकावर झालेत. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 41 आणि अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. मिलिंद पाटील आणि चंद्रशेखर ओळेकरी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिली विकेट जवळपास आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली गेली. त्यानंतर आपण पाहिलं तर 29 या धावसंख्येवर दुसरं विकेट. म्हणजे सगळीकडून आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप. पहिली पार्टनरशिप 18 धावांची, त्यानंतर दुसरी पार्टनरशिप आपण पाहिली तर जवळपास 10 ते 11 धावांची. त्यानंतर ही आपण एक चांगली पार्टनरशिप पाहतोय तिसऱ्या विकेटसाठी. अपील अपील आणि यास फ्लामेल्वी बरोबर मधून सापडले गेले. आयजीच्या स्वरूपात मिलिंद डीचे न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रफुल्ल. एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅकवर. क्या बात आहे. आणखीन एक ब्लॉक हॉलचा चेंडू ऑफ साईडला मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. जबरदस्त गोलंदाजी खरोखरच. मागचा जर आपण मॅच पाहिला जवळजवळ विचार केला आपण तर नवघर संघाच्या अगेन्स्ट देखील एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणि लेजेंडरी खेळाडू आहेत आज ह्या खेळाडूच्या विषयी. आणि नक्कीच एका खेळाडूच्या विषयी आणखीन मला बोलायला आवडेल तो म्हणजे संतोष भोईर. मात्र संतोष दुसरे आहेत जे आज आलेत बालकुम टीमसोबत. शाखा प्रमुख संतोष भोईर नाही आहेत तर ते देखील एक जबरदस्त खेळाडू होते. आज ते क्रिकेट खेळत नाही आहेत, मात्र ज्यावेळेस संधी मिळेल नक्कीच ते देखील तुम्हाला या बालकुम संघामध्ये खेळताना दिसतील. बॅक टू द बॉलर. यावेळेस गोलंदाजाच्या अगदी समोर खेळला होता फटका. एक धाव तर वेगाने पूर्ण. इथे थ्रो पा थोडासा तोकडा थ्रो त्या ठिकाणी केला होता. एकच धाव मिळेल. एक्सपिरियन्स मी म्हटलं की अनुभवी गोलंदाज आहे. आणि बहुतांश जे चेंडू आतापर्यंत ज्ञानेश्वरने या संपूर्ण दिवसामध्ये हाताळले त्याच्यामध्ये सर्वाधिक चेंडू हे खोलवर टप्प्याचे हाताळलेत. फुल टॉस. व्हाईटचा इशारा पंचांचा. +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील त्या 2 धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजेच 45 धावा. सूर्यदेवता मात्र आपल्या मार्गी. फक्त तुम्ही घाई करा इतकंच मी म्हणेल. काहीतरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा गुंगेरा असेल मात्र लाईव्ह टेलिकास्ट कदाचित विचित्र वाटत असेल. पुन्हा एकदा आपण पुढचा फटका ऑन साईडला अगदी साईड स्क्रीनच्या समोर हा फटका खेळला गेला. सिंगल फक्त काढला जाईल या ठिकाणी. धावा झालेला आहेत त्या 46. जो आज प्रकार चंद्रशेखर ओळेकरने केला. एक ती स्पर्धा मला आठवली. या मैदानात एकदा मधमाशाचा पोळा देखील शशिकांत वर्धक आला होता. आठवत असेल तुम्हाला तो मधाचा पोळा आला होता आणि अक्षरे सगळे झोपले होते या मैदानावर. यावेळेस फटका ऑफ साईडला. एक धाव तर वेगाने पुढे गेला. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र जवळपास पावलं मोठी आहेत. 2 धावा नक्कीच मिळतील. धावा झाल्या त्या 48. शेवटचा चेंडू आहे. जे एक प्लॅनिंग केली असेल 50 धावा करायची आणि त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना या ठिकाणी साई विजय स्पोर्ट्स ओळा संघ. अंतिम चेंडू 48 धावा फलकावर. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू येतोय डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. संघ थांबला गेला साई विजय स्पोर्ट्स ओळा 48 या धाव संख्येवर आणि 49 धावा विजयासाठी बालकुम संघाला. 30 चेंडू 49 धावा या करायच्या आहेत बालकुम संघाला विजयासाठी. चला लवकर मॅच सुरू करा इतकंच मी म्हणतोय. वेळ कमी आहे. बालकुम संघ या लवकर मैदान रिकामी करा कारण याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. आणि ओळा संघाला विनंती करतो की लगेच शतरक्षण लावण्याचा प्रयत्न करा प्लीज. तुमचं सहकार्य खूप महत्त्वपूर्ण असेल.
कारण इथे आयोजकांनी एक विचार केला होता की 4 ओव्हरची मॅच खेळू आपण, मात्र 5 ओव्हरची मॅच होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू बॉल पंचांजवळ लगेच द्यायचं आहे. फील्ड लावून घ्या चला प्लीज. चला चला ओळा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती करतोय, कारण जर अंधार झाला तर मात्र आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. प्लीज त्याच्यामुळे सहकार्य करा आणि लवकर मॅच सुरू करण्याचा प्रयत्न करा. बालकुम संघाला देखील विनंती करतोय की फलंदाज पाठवून द्या. टार्गेट सेट केला आहे 48 धावा, फलकावर 49 धावा या करायच्या आहेत बालकुम संघाला. आणि ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस या ऐकूया आपण राई गावाचा एक गोड आवाज संख्येची पाडल्याना. कामगिरी करतोय साहिल मांगेलाचं कौतुक आहे. वेल्डन साहिल, कीप इट अप, अशीच कामगिरी करत राहा मित्रांनो. आणि निश्चितच सकाळपासून तो वर चढलाय, तो खाली आला नाही अशी माहिती मिळते आहे. वन मॅन आर्मी आहे बघा. आयवा कॅचडी म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जो झेल घेईल त्याच्यासाठी 200 रुपये आहेत. तयारीत राहा आणि उद्यापर्यंत आहे ही कंटिन्यू. त्यामुळे ज्यांना ज्यांना विशाल पेडवेकर यांच्या माध्यमातून ही सूचना येते विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 49 धावांचा 5 षटक 49 धावा. स्ट्राईक बॅटर नितीन हजारे, नॉन स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर. काय अफलातून षटक हाताळलं शेवटचं. आणि आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत रमाडागोर. एका बाजूला ओळा, दुसऱ्या बाजूला बाळकुम आहे. ठाणे बेल्ट मधील 2 अफलातून संघ आमने सामने लढत आहे सेमीफायनलची. शुभेच्छा देऊया दोघांना. पहिल्या चेंडूवर अगदी इरादा स्पष्ट आहे की आम्हाला या धावा लवकर बनवायच्या आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला अफलातून फटका इथे पाहायला मिळतोय टीम नितीन हजारेचा. अफलातून रित्या आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन हजारेने इथे स्टार्ट दिलाय आणि ज्या ज्या वेळेला नितीन हजारेंनी मिडल केलंय त्या त्या वेळेला त्यांनी एक मोठी खेळी केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने बाळकुमचा एक हिरा म्हणून ज्याला म्हटलं जातं सातत्यपूर्ण कामगिरी आहे. आणि यंदाच्या हंगामात देखील अफलातून कामगिरी झाली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे, विजय ठाकूर आहेत, मात्र तरी सुद्धा एक धाव इथे मिळेल. प्रति षटका मागे 10 करायचे आहेत आणि त्यासाठी निश्चितच हे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अनेक मान्यवरांनी अफलातून सहकार्य दिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मीरा मास्टर्स
मीरा मास्टर असले की निश्चितच त्यांना देणगीदारांचं तितकंच जबरदस्त सहकार्य असतं, त्यामुळे कुठे जाण्याची गरज नाहीये. प्रत्येक जण आपल्या खिशातून अगदी आणि अगदी शक्य होईल तेवढी मदत देण्याचा प्रयत्न असतो. रमाडाकर टू ज्ञानेश्वर, सॉफ्ट हँडचा वापर, इथे कदाचित दुसरी धाव अवेलेबल असेल. काय घडेल बघायचंय. नितीन हजारे यांनी क्रीज सोडली आहे आणि या 2 धावा. जबरदस्त मैत्री इथे पाहायला मिळते. ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. एन्जॉय करा क्रिकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 5 धावा पहिल्या 3 चेंडूवर आलेत. आम्ही आव्हान स्वीकारले. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर आहे. गुड क्रिकेट बाय ज्ञानेश्वर. अगदी कूल माइंडेड क्रिकेट सुरू आहे. ज्ञानेश्वरनं ज्या पद्धतीने स्लॉग ओव्हरती शेवटचं षटक हाताळलं, कारण त्यामध्ये आपण बघितले विकेट होती, त्यानंतर एकही मोठा फटका नव्हता आणि धावा फक्त कन्सिड केल्या होत्या. त्या फक्त आणि फक्त 7 स्लॉग ओव्हरमध्ये अफलातून कामगिरी होती. त्यामुळे एक्सपिरियन्स काय शिकवतो आणि काय देऊन जातो याचं एक अतिशय मूर्तिमंत उदाहरण. यावेळेला पुन्हा एकदा स्टायलिश ड्राईव्ह आहे. विजय ठाकूर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जवळ आवले. रॉंग एंडला थ्रो दिलाय. हा थ्रो रॉंग एंडला होता, मात्र तिथे बाद करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे निश्चितच नितीन हजारेला. मात्र शोल्डरची पॉवर अजून येणं गरजेचं होतं. साई विजय स्पोर्ट्स क्लबचे निश्चितच सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हा चेंडू खाली राहिलाय. बॅटची इनर एज चेंडू 1 धावेसाठी नक्की जाणार आहे. वनडी आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. पहिल्या षटकात आपण बघतोय 9 धावा आल्यात, त्यामुळे अजूनही 4 षटक आणि 40 धावा. कौन जीतेगा ये मुकाबला हा प्रश्न पुन्हा एकदा रेस करूया आणि देऊया डीजे ला संधी. कमा डीजे. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुली गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवे. बघा 4 गुणलेखक आहेत इथे. एका बाजूला ओळ्याचा गुणलेखक, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बाळकुमचा गुणलेखक अगदी टेबल घेऊन बसलेत आणि तिसऱ्या बाजूला आमचा विकी मात्रे आहे, तसं डीबीएनचा गुणलेखक आहे. 4 गुणलेखक नाही. धावा जातील तरी कुठे. प्रशांत शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. मात्र हा फटका मी असाच खेळणार याचा विचार 1.5 मिनिट अगोदर झाला होता. 1 धाव. मला फक्त स्ट्राईक नितीनला द्यायचे आहे. इतकं प्रामाणिक क्रिकेट सुरू आहे. ग्रेट क्रिकेट. मात्र या धावसंख्येला कमी लेखून चालणार नाही. कदाचित थोडस लवकर काही प्रयत्न करावे लागतील. आता हवेचं प्रमाण मंद झालंय. ऑन साइडला काही फटके ऑन आहेत. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका मात्र आपण बघतोय डी झोन मध्ये जातोय. नो बॉल आहे. भीमर चेंडू आणि या 2 धावा. टोटल 3 धावा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. तुम्ही जर सांगितलं नसतं तर काहीच कळलं नसतं. या 2 धावा बॅटरच्या 2 धावा आहेत ना आणि नो बॉलची तिकडे. या 3 धावा फलकावर. त्यामुळे धावसंख्येने पुन्हा एकदा आकार घेतलाय. धावसंख्या 12-13. यावेळेला आपण बघतोय निश्चितच पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीप मध्ये. दुसरी धाव अवेलेबल आहे. ज्ञानेश्वर यांनी अजूनपर्यंत क्रीज सोडलेला नाहीये. या 2 धावा. काय जबरदस्त पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. 49चा पाठलाग करायचंय. जवळजवळ 15 धावा फलकावर. एकही गडी बाद नाहीये. अतिशय चांगली पार्टनरशिप टीम बाळकुम संघाच्या माध्यमातून. चेंडू खाली राहिलाय. टप्पा जर बघितला तर हार्डलाईन डिलिव्हरी होती. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. इथे मात्र हे बॅटल जिंकलं इथे म्हणजे प्रशांत या गोलंदाजानं. त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हार्डलाईनवर डिलिव्हरी चेंडू होता, मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि अजून 2 धावा इथे मिळतील. इथे आता सगळ्यात महत्वाची गरज येऊन बसले ओळ्या टीम साठी, ती म्हणजे विकेट.
कारण ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. धावा येत आहेत ही गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे टीम बाळकुम साडी. मात्र डगआउट मधून लगेच काहीतरी कैलास सांगतायत की हा चेंडू चेंज कसा काय झालाय, अगदी काय घडलंय या चेंडूला. यावेळेला मात्र हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, होणार नाही चूक आणि ते सतीश ठाकूरनं जेल टिपलाय. नितीन हजारे यांची खेळी संपुष्टात, विकेट डाऊन. नितीन हजारे बॅक टू पेव्हलियन. 17 धावांची पार्टनरशिप टाळ्या झाल्याच पाहिजेत या इनिंग साठी. अतिशय चांगली खेळी दाखवली आहे वेलपेड नितीन हजारे. मात्र नवीन बॅटर अविनाश उतरतायत. मगासपासून तो जबरदस्त शॅडो प्रॅक्टिस करत होता. कदाचित कधी एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये आणि स्वतःचे एकदम ज्या काही भावना आहेत त्या भावना लगेच दर्शवतोय. त्यासाठी तो तयारीत होता. लेट्स सी काय करते इकडे. बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघांना. एका बाजूला टीम ओढ आहे तर दुसऱ्या बाजूला टीम बाळकुम आहे. 40+ हे क्रिकेट एन्जॉय करतोय आपण. यावेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. चांगला चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचं अंतर जास्त होतं आणि कदाचित इथे फुल मार्क्स टू बॉल. प्रशांत हे षटक मात्र इथे संपताना दिसतंय. या षटकात काही अंशी कमी धावा दिसलेत कारण पहिल्या षटकात धावा होत्या 9, या षटकात देखील 8 धावा आल्या. मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर तो नो बॉल आला होता आणि कदाचित म्हणूनच ही धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. सरासरीचा जर विचार केला तर संघ मागे आहे. मात्र अजूनही काही घडू शकेल. मात्र इथे रिटायर्ड हर्ट आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे निश्चितच ज्ञानेश्वर आणि आता नवीन बॅटर अजय हजारे मैदानाच्या आतमध्ये. आगरी कोळीमध्ये सगळं काही चालतं. भरपूर कौतुक वाटतं. एक स्पर्धा केली होती तिकडे एक गोष्ट मी म्हटली होती की बरेच जण लेग गार्ड का वापरत नाही किंवा लेग गार्ड का वापरला जाऊ शकतो. ज्यावेळेला तुम्ही अक्रॉस बॅटने खेळता त्यामुळे लेग गार्ड तुम्ही घातलाच पाहिजे, मला असं प्रामाणिकपणे वाटतं. मात्र बरेच जण येतात ह्याचं लेग गार्ड त्याला लगेच देतात, त्याचं लेग गार्ड ह्याला देतात. मित्रांनो सपोर्टर वापरता का, हा देखील प्रश्न विचारला होता मी. कारण बऱ्याचदा काही अशा गोष्टी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघतोय उन्हाळा आहे, भरपूर घाम निघतो, त्यामुळे काही गोष्टी थोडंसं क्लीच असतात. त्यामुळे प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष घाला. क्रिकेटपटू म्हटलं तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी इक्विपमेंट जे आपण म्हणतो ते असलं पाहिजे. नाहीतर जर कोणाकडे नसेल तर रमा ठाकूर यांच्याकडे मागा. डावखुरा बॅटर आहे अजय हजारे. लक्ष असेल मात्र त्याच्या समोर तेवढाच चांगला गोलंदाज चंद्रशेखर ओवळेकर. फुलटॉस डिलिव्हरी आहे, फ्लिक केलाय. किती धावा मिळतील इथे, दुसरी धाव येणार का. क्षेत्ररक्षण आपण बघतोय थोडंसं चुकलंय प्रशांत यांचं आणि या 2 धावा. संघाची धावसंख्या 19 वर. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे, लक्षात घ्या. 49चं टार्गेट आहे. हे टार्गेट रीच करण्यासाठी आता आपण बघतोय सूर्यदेवता थोडीशी अस्ताला गेली आहे आणि इथून पुढे आता शिअर टायमिंग आणि शिअर एफर्टवर कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे दोन्ही संघांना. चंद्रशेखर ओवळेकर अफलातून खेळाडू आहेत. मगाशी बॅटिंग देखील काय क्लास केली. 2 षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहू शकलो होतो. फुल पिच डिलिव्हरी आहे मात्र लाईन चेक करावी लागेल. पंचांची मान हल्ली की समजायचं की एक्झॅक्टली काय घडलंय. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. मात्र तिथे कदाचित चॅलेंज देण्याचा प्रयत्न दिसत आहेत खेळाडू. तर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. मात्र काही गोष्टी जर एकदम जर असं वाटत असेल तर आमचे आयोजक निर्णय घेतील असं काहीतरी आहे, कारण क्रुशल मोमेंट आहे. डोंट वेस्ट टाइम. पंचांचा डिसिजन आलाय. वाईटवर थोडीशी आवश्यकता आहे. मात्र निश्चितच पंचांनी ज्या गोष्टी बघितल्या तर ॲट द एंड अंतिम असतात अशी माहिती असते.
डोंट वेस्ट टाइम, आपल्याकडे वेळ नाहीये. लवकर जे काय असेल त्याचा तोडगा काढा. लाईव्हचा कोणताही सपोर्ट नाही आपल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये, ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. कारण इथे जो डिसिजन झाला असेल तो डिसिजन लास्ट असेल. कारण लाईव्हचा सपोर्ट जर घ्यायचाच असता तर निश्चितच अजून काही कॅमेरा अँगल आपण ठेवू शकलो असतो, मग तसं काही नाही आहे. आतापर्यंत या षटकातील एक चेंडू संपलाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्यात त्या 20, 29. अजूनही जर बघितलं तर 29 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कारण लक्षात घ्या दोन्ही संघ आपण बघतो ठाणा बेल्ट मधील आहेत, दोन्ही एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी ते नक्कीच समजून घेतील. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केलाय. या डावखुऱ्या बॅटरसाठी काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे, ते म्हणजे टीम ओळा मास्टरचं. आता पूर्ण क्षेत्ररक्षण हलवलंय बघा. जे क्षेत्ररक्षक ऑफ साईडला होते ते आता लगेच ऑन साईडला आलेत. सतीश ठाकूर असो, मिलिंद पाटील असो, रमा ठाकूर असो, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे अजयच्या बॅटमधून एक जर मोठा फटका आला तर या सामन्याची गणितं पालटवतील. मात्र चेंडू जर हवेत असला तर आपले चांगले क्षेत्ररक्षक हे जेलखाली असले पाहिजे, हा विचार आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड, चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, गुड थ्रो. जरी ओव्हरऑल थ्रो दिला तरी देखील बघा किती व्यवस्थित आणि सटीक ज्याला आपण म्हणतो तो थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. दौडा दिया आणि वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावेच लागतील. डावं उजवं कॉम्बिनेशन आहे बघा, आणि सातत्याने चांगले चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला त्या एरियामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी मोठी पायपीट आहे, धावपीठ आहे म्हणावे लागेल. मात्र टेन्शन घेऊ नका, आज जेवणामध्ये भरपूर प्रोटीन्स तुम्हाला मिळाले असतील. क्या बात आहे. कारण ग्रीन बीन्स आपण बघतो त्याच्यामध्ये निश्चितच भरपूर प्रोटीन्स असतात आणि कार्बोहायड्रेटचा देखील चांगला भरणा असतो, त्यामुळे निश्चितच भरपूर एनर्जी तुम्हाला मिळाली आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, हा फटका मिस झालाय. अविनाश काबाडी नक्कीच नाखुश असेल, कारण त्यांच्यासाठी ही संधी होती आणि ती संधी मिस केली आहे. हा चेंडू इथे निर्धाव, कारण जबरदस्त ताकदीचा खेळाडू आहे, मात्र त्याला बीट केलं इथे चंद्रशेखर ओवळेकरांनी. इथे हा कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. 15 चेंडू 28 ची गरज. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा मिस केले. इथे एक धाव मिळेल, इथे एक धाव मिळेल. 1 डी आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय निश्चितच चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गतीमधील हे परिवर्तन थोडस नक्कीच चांगलं ठरत आहे, ते म्हणजे चंद्रशेखर ओवळेकर आणि ओळा टीम साठी. धावसंख्या झाली 22, गडी बाद 2, 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 मध्ये 27 ची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा प्लेन मिस. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक बाय चंद्रशेखर ओवळेकर. आम्हाला ती मोठी ट्रॉफी कुणावतीये आणि कदाचित त्याच धाटणीची गोलंदाजी होतीये. आता दबाव कोणावर, तर आता दबाव बॅटरवर आहे. 13 चेंडू 27 ची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच जिंकली, मात्र इथे आपण बघतोय बरेच चेंडू डॉट गेलेत. व्हॉट अ बॉलिंग. ही गोलंदाजी जर आवडली असेल ना तर प्रामाणिकपणे टाळ्या वाजवायला हरकत नाहीये चंद्रशेखर ओवळेकर यांच्यासाठी. व्हॉट अ बॉलिंग. कारण अविनाश कावडी यांना जवळजवळ उभं ठेवलंय आणि आता फरक स्पष्ट झालाय या मॅच मधील. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 चेंडू मध्ये करायचे आता 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता 13 वर जाऊन पोहोचलाय. अगदी ही न्यूज ना ठाण्यामध्ये पोहोचली आहे की कोणता संघ आता जिंकेल. इज इट ओळा की बाळकुम. येस, रमा ठाकूर सांगतात ओळा, कारण ओळ्याला लवकर पोहोचू शकतो, बाळकुमला थोडासा वेळ लागेल.
मात्र पाहूया कैलास भोईर यांनी आज घरातून येताना 7 सुपाऱ्या ठेवलेत. टेन्शन घेऊ नका. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर आलेत आणि हे महत्वपूर्ण षटक. डावखुरा बॅटर आहे अजय हजारे आणि त्यांना लाख मोलाची कामगिरी करावी लागेल. व्हॉट अ शॉट. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. सुपर शॉट. व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. पेनकरपाड्याच्या मैदानाचं कौतुक आहे. इथे एकही चेंडू हरवत नाहीये. लगेच तो येतो मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांचा मोठा फटका. आता इक्वेशन खाली येते. 21 धावांची गरज आहे आता. 11 चेंडू. अजय हजारे. जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान. कदाचित हेच सांगतोय. यावेळेला हा चेंडू वाईड आहे. मात्र ज्या पद्धतीने त्या वाईडला सोडलं जातंय ना ती पद्धत थोडीशी चुकीची आहे. असू द्या. ही अजयची स्टाईल आहे. वाईड येतोय. 11-20. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू चेक करावे लागेल. वाईडचा इशारा. आता दडपण गोलंदाजांवर आहे. आता दडपण गोलंदाजांवर आहे. ज्ञानेश्वर आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. मात्र कदाचित आता काहीतरी वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल तिथे लगेच केला जातोय. यष्टिरक्षकाला आता लगेच लांब आणलं जात आहे. रमा ठाकूर विकेटच्या पाठीमागून काहीतरी वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतील का. कारण इक्वेशन खाली आले आहे. 11 चेंडू 19 धावा. वेळ कुणी वाचू शकणार नाहीये मित्रांनो. जे आहे ते करावंच लागेल. वेळ थोडी धावणार आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. मात्र इथे एक्झॅक्टली यस ऑन द पॅड येतो. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. पंचांचा डिसिजन बघितला आपण. काय त्यांच्या एकूणच डोक्यामध्ये वंगण आहे. जबरदस्त. एक धाव. मात्र अविनाश कावडी आता स्ट्राईकला आलेत. मगासपासून त्यांच्या बॅट मधून धावा नव्हत्या. आता इथे भरपूर महत्वपूर्ण कामगिरी असेल अविनाश साठी आणि एकूणच टीम बाळकुम संघासाठी. 5 बॉल आतापर्यंत डॉट खेळलाय तो म्हणजे अविनाश. एकही धाव अजूनपर्यंत त्याच्या खात्यात नाहीये आणि ही आयरनी आहे या गेमची. 10 चेंडू 18 धावा. 10 चेंडू 3 षटकार. यावेळेला मिस्टाईक स्ट्रोक आहे. चेंडूला जायचं कुठे होतं. चेंडू गेलाय कुठे. मात्र तो देऊन गेलाय. 2 धावा. डायरेक्ट हिट झाला नाहीये. उत्तम ठाकूर यांचा नेम बसला नाहीये. 9 चेंडू 16 धावा. काउंटडाऊन सुरू झाली आहे. कोण जिंकणार हा सामना. कोण जिंकणार हा सामना. बाळकुम की ओढा. व्हॉट अ बॉल. सुपर डिलिव्हरी. अविनाश कावडी हा 6वा चेंडू निर्धाव खेळतायत आणि आतापर्यंत 7 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. बाळकुम संघ विचार करेल की एक्झॅक्टली अविनाशला झालंय काय. एक षटक जवळजवळ त्यांनी निर्धाव खेळलाय. यावेळेला मिस्टाईक स्ट्रोक आहे. हा जेल होणार का. येस होणार. चंद्रशेखर ओळेकर आणि अविनाशी खेळीचा पुष्टार. चैतापाकाच्या महिन्याने येताव आहे तुझे काढले चैतापाकाच्या महिन्याने येताव आहे तुझे काढले चैतापाकाच्या महिन्याने येताव आहे तुझे काढले थँक्यू. जबरदस्त टीमवर पाहायला मिळते संघाचं.
कारण अफलातूनरित्या कामगिरी केली आणि अविनाशला त्यांनी जखडून ठेवलंय. जवळजवळ एक षटक तो मेडल खेळलाय. म्हणजेच बाळकुम संघासाठी हा सामना झालाय 4 षटकांचा. कारण फक्त 2 धावा अविनाशने बनवल्या, मात्र त्यासाठी तब्बल 8 चेंडू त्यांनी खर्ची घातलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला राकेश उतरलाय. शेवटचे 7 चेंडू 16 धावांची गरज. क्लायमॅक्सला आता अँटी क्लायमॅक्स मध्ये कोण रूपांतर करेल, गोलंदाज की फलंदाज, बाळकुम की ओढा. $40+ हे क्रिकेट पैसा जरी नसला तरी थरारकपणा शेवटपर्यंत आहे आणि हेच एक क्रिकेट आहे 40+ मास्टर्स. हा चेंडू खाली राहिलाय, हा चेंडू खाली राहिलाय. पंचांनी पाहिलं, लाईन ओळखली, वाईट घोषित केलाय. अजून एक धाव मिळेल. 7 चेंडू 15 धावा. ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है. अवंतर धावांनी थोडासा सपोर्ट दिलाय टीम बाळकुमला. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे इथे. हा वेगळा फटका, मात्र किती धावा मिळतील इथे. अजून एक धाव मिळेल. कदाचित तिसऱ्या धावेसाठी येतील का, इथे नाही येणार, कारण अजयचं मैदानात स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. या 2 महत्वपूर्ण धावा अजूनही या मॅच मध्ये रंगत आहे. धावा झालेत त्या म्हणजे 36 आणि आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी न्या प्लीज, पाणी न्या मैदानाच्या आतमध्ये. आणि कंपॅरेटिव्हली जर विचार केला आपण बघतोय 4 षटकामध्ये स्थिती काय होती. ओढा मास्टर संघाच्या 35 धावा होत्या, 2 गडी बाद होते. बाळकुम मास्टरच्या 36 धावा आहेत, 1 धाव जास्त आहे, मात्र त्यांचा 1 गडी सुद्धा जास्त बाद झालाय. त्यामुळे हे जबरदस्त बॅटल आणि अगदी आपण बघतोय समांतर बॅटल सुरू आहे. 13 ची गरज आहे सर, 2दा म्हटलं मी आता. असू द्या. 6 चेंडू 13 धावा. नाही लाईट लावू नका प्लीज. हा अच्छा इथे ना, इथे तू उभा आहेस म्हणून तुला आवाज येतो दादा. कान बंद कर, कान बंद कर. मला थांबूच नको दादा. तू आता 6 चेंडू 13 ची गरज आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बाळकुम, बेस्ट ऑफ लक ओढा. विजय ठाकूर पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये आणि मॅजिकल बॉलर आहेत नो डाऊट, आणि स्वतःवर भरपूर विश्वास असलेली व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या, खुर्च्या ज्या इतरत्र आहेत त्या खुर्च्या शेवटच्या क्षणी उचलून आणायच्या आहेत. 6 चेंडू 13 धावा. विजय ठाकूर वर्सेस अजय हजारे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ऑन साइडला फटके. प्रशांत आहेत तिथे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा कंप्लीट होणार, 2 धावा कंप्लीट होणार. भरपूर दूरवरून हा थ्रो होता, मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय. 5 चेंडू 11 धावा. अँटी क्लायमॅक्स पाहायला मिळते. ओ फटका फसलाय. मिळणार फक्त 1च धाव. मगाशी डीबीएन लाईव्ह वर आम्ही प्रश्न विचारला होता की कोणता संघ सामना जिंकेल, मात्र इथे आपण बघतोय येस चेंडू आहेत ना तिथे. पाठीमागचे सगळे चेंडू संपलेत. मला वाटतं चेंडू गेलाय. मी मगाशीच म्हटलं की चेंडू जात नाहीयेत आणि चेंडू गेलाय. माझीच नजर लागली आहे. चार चेंडू 10 धावा. यावेळेला हा फटका फसलाय, मात्र अजून काही धावा मिळतील. झेल नाहीये इथे, मात्र इथे 2 धावा जरूर मिळतील. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही.
तीन चेंडू 8 धावांची गरज आहे. एक मोठा फटका टीम बाळकुमला या ट्रॉफीच्या मोठ्या ट्रॉफीच्या दिशेने घेऊन जाईल. मात्र विजेता कोण? मगाशी आम्ही प्रश्न डीबीएन ला विचारला होता आणि डीबीएन ना अजूनपर्यंत 50-50 असं सांगतंय. 3 चेंडू 8 धावा. बाळकुम की ओढा? व्हॉट अ मॅच. ओ यावेळेला पुन्हा एकदा फसवा चेंडू. विजय ठाकूर यांची अफलातून गोलंदाजी. 2 चेंडू 7 धावा. शेवटपर्यंत नजरा या सामन्यावर. विकेटचा आधार घेऊया. इथे 3 गडी बाद झाले होते ते म्हणजे टीम ओळ्याचे आणि इथे देखील 3 गडी बाद झालेत. आता काय करायचं? टॉस तुम्ही जिंकलाय दादा मला माहिती आहे, मात्र रन झाले पाहिजे ना, ही महत्वाची गोष्ट आहे. षटकार मारावाच लागेल इथे, कारण 2 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका. 6 धावा केल्या तरी तुम्ही टॉसच्या आधारे जिंकू शकाल. बिग हिट हवाय. हा चेंडू बघायचा काय घडलंय. वाईटचा इशारा आहे. आता 2 चेंडू आणि क्लीन विजयासाठी 6 धावा. थँक्यू व्हेरी मच. एवढा मोठा वाईट होता हा, असं पंच सरथवत आहेत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अजय हजारे यांच्यावर लक्ष आहे टीम बाळकुमचं, तर दुसऱ्या बाजूला विजय ठाकूर यांच्यावर लक्ष आहे टीम ओळ्याचं. यावेळेला हा फटका. ओ अफलातून एफर्ट, अफलातून एफर्ट. काही धावा जरूर वाचवल्या तिथे आणि इथे फलंदाज दुसरी धाव घेताना बाद होईल. ते कंपल्सरी करावे लागतील. कारण अफलातून एफर्ट होता तिथे प्रशांतचा जबरदस्त कामगिरी. मात्र इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय, त्यामुळे आता विकेटचा आधार राहिला नाहीये. त्यामुळे ही धावसंख्या आता कंपल्सरी करावी लागेल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज, म्हणजे षटकार मारावाच लागेल, तो म्हणजे अजय हजारेला. षटकार मारावाच लागेल. ठोकला तर जिंकला असं आपण म्हणू शकतो, मात्र ही लँग्वेज थोडीशी हार्श आहे. हुकला तो संपला असं काहीतरी आपण म्हणत असतो. ये दादा ये गोकर खाली. एक चेंडू 5 धावा. कोण जिंकणार? ओ व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. नाव आहे विजय ठाकूर आणि नावातच विजय आहे. काय अफलातून गोलंदाजी आणि टीम ओळा मास्टर संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन त्यांचं. हार्ड लक बाळकुम मास्टर्स. व्हॉट अ बॉलिंग बाय विजय ठाकूर. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा ना